एड्स नुसतं नाव जरी काढलं तरी लोक 4 हात लांब पळतात. त्या एड्सग्रस्त मुलांचा पंढरपुरातल्या पालवी संस्थेत सांभाळ केला जातो. कुणाच्या तरी चुकीची शिक्षा भोगणाऱ्या या लहानग्यांना आपलंसं केलं मंगल शहा यांनी. केवळ 5 मुलांसह सुरू झालेल्या पालवीचा वटवृक्ष 10 वर्षात चांगलाच वाढला. त्याच्या सावलीत 105 एड्सग्रस्त मुलं सुखानं राहत आहेत. इतकंच नव्हे तर अनेक छोटी मोठी कौशल्याची कामं करून समाजात ताठमानेनं वावरत आहेत. या मुलांनी बनवलेल्या आकर्षक आणि विविधरंगी गोधड्या लवकरच 7 समुद्रापार अमेरिकेत जाणार आहेत. आम्हाला खात्री आहे आपली पण पालवीची गोधडी एक दिवस परदेशात जाईल आणि ह्या विशेष बालकांना आणि महिलांना चांगल्या रीतीनं पुनर्वसन करून सक्षम आणि सन्मानानं जगण्यासाठी आपण प्रयत्न जो करतोय त्याच्यात यशस्वी होऊ. सरस फाउंडेशनच्या रवी नरगिरे यांनी पालवी संस्थेला भेट देत या गोधड्या अमेरिकेत पोहोचवण्याची तयारी सुरू केली आहे. ही गोधडी परदेशात पाठवायची होती, तर गोधडी जर इथंच विकली असती तर त्याचा तेवढा, जसं की तुम्ही आत्ता 1500 किंवा 2000 म्हणताय, पण त्याच गोधडीला जर आपण बाहेर विकलं किंवा ऑनलाईन पोर्टलवरती विकलं तर नक्कीच त्याचा भाव जास्त येतो. पण जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीला जायचं आहे तर त्याच्यातले काही खाचखळगी आहेत ते मी नक्कीच तुम्हाला आत्ताच थोड्या वेळाने सांगेनच, की काय काय आहेत, की कशा पद्धतीने मार्केटिंग केलं पाहिजे. किंवा आता तुम्ही म्हणालात की प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाऊन त्याचं स्टॉल करता किंवा काय करता, त्यापेक्षा जर तुम्ही त्याचे फोटो काढले आणि ते इवन फेसबुकवरती जरी पेज केलं तुम्ही आणि त्याच्या थ्रू विकले तरी बराचसा फायदा होऊ शकतो, बरेच लोक कनेक्ट होऊ शकतात. असे छोटे गोष्टी आहेत. सध्या पालवीच्या गोधड्यांची देशभरातल्या प्रदर्शनांमध्ये उत्तम विक्री होतेय. त्यातून त्यांना महिन्याकाठी 8 ते 9 लाखांचं उत्पन्न मिळतंय. मायेची ऊब देणाऱ्या या गोधड्यांनी या मुलांना स्वावलंबन शिकवलंय, त्यांचं नीरस आयुष्य रंगीत केलंय. सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर.